छत्रपती संभाजीनगरातील घोटाळा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनाच पैसे द्यावे लागायचे. एबीपी माझाशी बोलताना एका संस्था चालकाचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडनं गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा. माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडे 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या कामगार नेता किरण घोडकेला 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक. अभिजित पाटलांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीने मागितली होती खंडणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क. गुपचूप दौऱ्यामध्ये शिंदेंची भाजपच्या बड्या नेत्यांसोबत भेट झाल्याची चर्चा. महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती चर्चा झाल्याचीही माहिती. शिंदेंच्या कुटुंबातल्या काही जणांना आयकर विभागाची नोटीस. त्यामुळे दिल्लीचा दौरा केला असावा. रोहित पवारांचा टोला. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपची कुरघोडी असल्याचाही दावा. संजय राऊतांकडूनही टीकास्त्र. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. आज विधान परिषदेत सादर होण्याची शक्यता. विधेयकावरनं गोंधळ होण्याची दाट शक्यता. कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त. विधानसभा निकालापासून तानाजी सावंत मतदारसंघात फिरकलेच नाहीत. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी आमदारकी हवी असल्याची माजी आमदार राहुल मोटेंची टीका. तर अँजिओप्लास्टी झाल्याची सावंतांच्या कार्यालयाची माहिती. आमदार संजय गायकवाडांवरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा. दैनिक सामनातनं सडकून टीका करत मागणी. गायकवाड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढल्याचाही निशाणा. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडनं विधान भवन परिसरामध्ये दूध भेसळीचा डेमो. भेसळी विरोधामध्ये कडक कायदा करण्याची मागणी. सरकार तुमचं कारवाई न करता प्रात्यक्षिक काय दाखवता. विजय वडेट्टीवारांची आगपाखड. मराठी लोकांबद्दल गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंची मुंबईतही संपत्ती. तसंच अनेक परप्रांतीय नेत्यांची मुंबईत संपत्ती असल्याची माहिती. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधल्या खासदारांचा समावेश. शहापूर मासिक पाळी तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संस्था चालकासह अन्य शिक्षिका फरार. शोध सुरू. तर आणखी काही दिवस शाळा बंद. उजनी धरणातनं 21,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणात सध्या 94% पाणीसाठा. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड 4 बाद 251. जो रूट 99 धावांवरती नाबाद. तर भारताच्या नितीश रेड्डीने 2 विकेट्स घेतल्या.